कसं एखाद्या व्यक्तीला नावं ठेवायचं म्हणलं, एखाद्या व्यक्तीला दोष द्यायचा म्हणलं तर त्याच्यासाठी विशिष्ट असं अध्ययन करावं लागत नाही. कारण नावं ठेवायचं स्किल हे न अभ्यास करता आणि न अध्ययन करता येतं, हे सगळ्यांना जमतं. नावं ठेवण्यात एक्सपर्ट कोण असतं? ज्याने कधी पुस्तक वाचलेलं नाही, ज्यांनी कधी कोणाचा अभ्यास केलेला नाही, ज्यांनी कधी कोणाविषयी रिसर्च केलं नाही, अशीच लोक नावं ठेवण्यात एक्सपर्ट असतात. त्यामुळे समजून जायचं की जे व्यक्ती एखाद्या थोर महापुरुषाला नावं ठेवते त्याने कधी त्या व्यक्तीविषयी कधी वाचलेलं नाही, कधी माहिती घेतलेलं नाही. असंच उठसूट कोणाचं ऐकायचं, कोणाचं पण, आणि तोंडवर करून नावं ठेवायचे त्यांना. आजकाल एक ट्रेंड तयार झालेला आहे महात्मा गांधींना कमी समजायचं किंवा महात्मा गांधींना एक चेष्टेचा विषय झालेला आहे. तर हे जे लोक आज महात्मा गांधींना नावं ठेवतात ना, त्या लोकांना वास्तविकता माहित नाही. तो जो काळ होता, महात्मा गांधींचा जो काळ होता स्वातंत्र्यापूर्वीचा, त्या काळात लोक जातीमध्ये आणि धर्मामध्ये विभागलेली होती. कोणीच असा मायकाला नव्हता जो ह्या सर्व घटकाला एकत्र आणू शकत होता. लहान मुलं, स्त्रिया आणि जे कोणी त्या काळातले मोठे वर्ग असेल, गरीब वर्ग आणि शिक्षित वर्ग आणि श्रीमंत वर्ग, जर कोणाच्या अंडर एकत्र आला असेल तो फक्त महात्मा गांधी. पण अहिंसा जरी असली तरी त्या काळात तुम्ही हिंसा करूच शकत नव्हता ना. एकतर आपल्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती आणि जे उच्च पदावर होते ते सगळे इंग्रज होते, इंग्रज अधिकारी होते. आपण त्यांच्या सोबत सशस्त्र लढा कधीच करू शकलो नसतो त्यावेळेस. पण म्हणून त्यांनी जी नीती अवलंबली अहिंसेची, ती त्या काळातली योग्य नीती होती. कारण त्यावेळेस लोकांना एकत्र करणं आणि सरकारावर आवाज उठवणं हा एकमेव पर्याय होता त्या काळात. एक गोष्ट समजून घ्या, कोणताच असा त्या काळात क्रांतिकारी नव्हता ज्यांनी एवढा मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्र केला. ज्यावेळेस महात्मा गांधी रस्त्याने चालत असेल, ज्यावेळेस रोडनी चालत असेल, प्रत्येक गावातून ज्यावेळेस चालत असेल, त्यावेळेस महात्मा गांधींच्या सोबत प्रत्येक गावातला एक न एक व्यक्ती त्यांच्या सोबत त्या लढ्यामध्ये सामील होत होता. एवढी महात्मा गांधींची पॉवर होती. आणि त्याला काय झालं, आजकालचे लोक हलक्यात येतात की अहिंसाने काही देश स्वतंत्र करता येत नाही असं तसं बोलतात. पण त्यांना त्या काळातली ऍक्च्युअल परिस्थितीचं गांभीर्य नाहीये, जे पॉसिबल नव्हतं ना. आणि जेवढे क्रांतिकारी होते हे त्यांच्या जागेवर बरोबरच होते, त्यात काय वादच नाही. कारण सगळ्या बाजूने लढा देणं कामच होतं. पण हे असं म्हणून चालणार नाही की महात्मा गांधींचं काम एकदम किरकोळ होतं किंवा एकदम क्षुल्लक होतं. आणि जर तुम्हाला अहिंसाची आणि सत्याग्रहाची जर तुम्हाला पॉवर जर ओळखून घ्यायची असेल, कशी असेल, तर तुम्ही चालू परिस्थितीमधले जे मराठा समाजाचं आंदोलन चाललंय आरक्षणासाठी, त्या आंदोलनाचा तुम्ही अंदाज घ्या. मग तुम्हाला समजेल की आंदोलनाची पॉवर कसली असते. आज जर मराठा समाज म्हणून जरा यांच्या पाठीमागे असेल तर ते एवढं सरकार उलथापालथ करू शकत असतील, तर तुम्ही समजून घ्या की महात्मा गांधीच्या पाठीमागे संपूर्ण देश होता. लहान मुलं, म्हातारे, कोतारे, बाया, सगळ्या जाती समूह, उच्च वर्ग, निच्च वर्ग, सगळे महात्मा गांधींच्या फेवरमध्ये होते. म्हणून तुम्ही समजून घ्या, आज रोजी जर एकटा जरांगे पाटील जर एवढं सरकार हलू शकत असेल फक्त मराठ्यांना हातात घेऊन, तर त्या काळात तुम्ही विचार करा गांधीजींनी इंग्रजांना किती घाम फोडला असेल सत्याग्रहाच्या आणि उपोषणाच्या मार्गाने. हे फक्त बोलायला सोपं जातं की महात्मा गांधींनी काय केलं, अहिंसेने मार्ग सुटणार नाही, हे होणार नाही, ते होणार नाही, सत्याग्रहाने काय होऊ शकतं, परत उपोषणाने काय होऊ शकतं, हे तुम्हाला बोलायला सोपं जातं. पण त्या काळात महात्मा गांधींनी इंग्रजांना घाम फोडला होता.